श्री स्वामी समर्थ. कधी कोणासमोर हात पसरण्याची वेळ आली की समजावे आपले हात जोडायचे विसरले आहेत. नमस्कार भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर येणं हा केवळ एक योगायोग नाही, तर खुद स्वामींची इच्छा आहे. जेव्हा तुम्हाला वाटते की आता मार्ग संपला, तेव्हा स्वामी आपला हात धरतात. आज आपण पाहणार आहोत स्वामींच्या मुखातून निघालेले असे 20 अमृतकण, जे वाचताना किंवा ऐकताना तुम्हाला जाणीव होईल की हो, स्वामी माझ्याशीच बोलत आहे. चल तर मग अनुभवूया स्वामींची ही रसाळ वाणी. 20 नवीन स्वामी संदेश. ओझं खाली ठेव. तू भविष्याची काळजी करत स्वतःच्या मनावर खूप ओझं ठेवलं आहेस. हे ओझं माझ्या चरणी अर्पण कर. तू हलका झालास की तुला माझे अस्तित्व अधिक स्पष्टपणे जाणवेल. तू फक्त निर्मिती आहेस. काही गोष्टी तुझ्या हातात नसतात. जे तुझ्या नियंत्रणात नाही त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. पडद्यामागून तुऱ्या मी हलवतोय. तू फक्त तुझ्या भूमिका प्रामाणिकपणे पार पाड. मौन हेच उत्तर. तुझ्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर द्यायला जाऊ नकोस. तुझं मौन आणि तुझा संयम हीच तुझी शक्ती आहे. योग्य वेळ मी त्यांच्या प्रश्नांचा तुझ्या यशातून उत्तर देईन. भूक आणि भक्ती. ज्याप्रमाणे भूक लागल्यावर तू अन्नाचा शोध घेतोस, तसाच व्याकुळ होऊन माझा शोध घे. मी कुठेही लांब नाही. तुझ्या श्रद्धेच्या एक हाकेच्या अंतरावर आहे. वेळ बदलणार. घड्याळाचा काटा जसा फिरतो तशी परिस्थिती फिरते. आज जर काट्यांवर चालतोयस तर उद्या फुलांची पाखरून सुद्धा मीच देईन. फक्त चालत राहा, थांबू नकोस. माझी नजर तुझ्यावर आहे. जशी आई आपल्या खेळणाऱ्या लेकरांवर लांबून लक्ष ठेवते, तसेच माझे तुझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष आहे. तू पडणार नाहीस आणि पडलास तर तुला पुन्हा उभं राहायला मी समर्थ आहे. दुसऱ्यांचे यश पाहून जळू नकोस. प्रत्येकाच्या नशिबाची वेळ वेगळी असते. त्याला आज मिळालंय, तुला उद्या मिळेल. दुसऱ्यांच्या सुखात सहभागी हो, म्हणजे तुझ्या सुखाचे मार्ग मोकळे होतील. रडणं थांबव, लढणं सुरू करा. अश्रू ढाळून प्रश्न सुटत नाहीत. डोळे पुस आणि माझ्या प्रतिमेकडे बघ. तुला नवी उमेद मिळेल. तू लढायला तयार हो. तुझी ढाल बनवून मी पुढे उभा राहील. घरातील लक्ष्मी. तुझ्या घरातील स्त्रियांचा आदर करा. जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे मी विनासायास वास करतो. घराला मंदिर बनव. मग तुला अक्कलकोटाला येण्याची ही गरज उरणार नाही. पैशापेक्षा माणुसकी मोठी. संपत्ती येईल आणि जाईल, पण कमावलेली माणसं आणि पुण्य तुझ्यासोबत येईल. कुणाचे तर मन जिंकायला शिक. जग जिंकण्याची शक्ती मी तुला देईन. नकारातही होकार आहे. कधी कधी एखादी गोष्ट तुला मिळत नाही, कारण त्यापेक्षा श्रेष्ठ काहीतरी मी तुझ्यासाठी राखून ठेवलं आहे. माझ्या नाही म्हणण्यामागे तुझे खूप मोठे हित दडलेलं असतं. स्वतःला कमी समजू नकोस. तू माझं लेकरू आहेस आणि स्वामींचं लेकरू कधीच लाचार नसतं. स्वतःची किंमत ओळख. तू मौल्यवान आहेस, म्हणूनच मी तुला निवडलं आहे. सेवा म्हणजे काय? फक्त आरती करणे म्हणजे सेवा नाही. संकटात सापडलेल्याला मदत करणे आणि कुणाबद्दलही मनात द्वेष न ठेवणे हीच माझी खरी सेवा आहे. अपेक्षापेक्षा ओझे. तू माणसाकडून अपेक्षा ठेवतोस आणि तिथेच फसला जातोस. अपेक्षा माझ्याकडून ठेव, कारण मी तुला कधीच निराश करणार नाही. रागावर नियंत्रण ठेव. राग हा तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. तो तुझे पुण्य जाळून टाकतो. जेव्हा राग येईल तेव्हा फक्त माझं नाव घे. तुझे मन शांत होईल. विश्रांती घे, पण सोडू नकोस. थकला असशील तरी थोडी विश्रांती घे, पण
जो मार्ग तू धरला आहेस तो सोडू नकोस. यशाचं शिखर अगदी जवळ आहे. तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे. तुला वाटतंय की मी तुझी प्रार्थना ऐकली नाही. अरे तुझ्या शब्दाआधीच मला तुझं दुःख कळलं. तर योग्य वेळेची वाट बघ. उत्तर नक्की मिळेल. सत्य बोलण्याचे धैर्य. परिस्थितीत कितीही कठीण असली तरी सत्याची साथ सोडू नकोस. सत्याच्या वाटेवर काटे असतील पण त्या वाटेच्या शेवटी मी उभा असेन. चिंतामुक्त झोप. रात्री झोपताना तुझे सर्व प्रश्न माझ्याकडे देऊन टाक आणि शांत झोप. तुझे उद्याचे प्रश्न सोडविण्यासाठी मी रात्रभर जागा आहे. आजचा दिवस तुझा आहे. काल जे माझे जे झालं ते विसर. उद्या काय होईल याचा विचार सोडून दे. आजचा दिवस आनंदात जग, कारण हा दिवस मी तुला दिलेली भेट आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.